मराठीबाबत दादा ठाम, शिंदेंना महायुतीतला मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांनीही जाहीरपणे चौथीपर्यंत हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे शिंदे सेनेची अधिकच अडचण झाली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, पाचवीपासून हिंदी असावं, पहिलीपासून मराठीच त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे। साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही या मुद्द्याच्या विरोधात भूमिका घेतली। त्यात आता ठाकरे बंधूही या मुद्द्यावर एकत्र आले। मात्र शिंदे सेनेची भाजपसोबत फरफट होत असल्याचं दिसतंय। त्याला काही कारणं आहेत। मुख्यमंत्र्यांचा निर्णय असला तरी शालेय शिक्षण खातं शिंदे सेनेकडेच असल्यामुळे अंमलबजावणीची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांची आहे। शिवसेनेचं राजकारण मराठी केंद्रित असल्यामुळे हिंदी सक्तीला पाठिंबा म्हणजे दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका होण्याची भीती आहे। तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही। मुंबईतल्या हिंदी भाषिकांना खुश करण्याची खेळी खेळणाऱ्या भाजपमुळे शिंदे सेनेची गोची झाली। त्यामुळे इच्छा नसतानाही शिंदेंच्या मंत्र्यांना हिंदीचं समर्थनही करावं लागतंय आणि हिंदीसाठी राज ठाकरेंकडे हेटाही घालाव्या लागतायत। हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। मराठी मतदारांशी थेट नाळ जोडलेली नसतानाही अजित पवारांनीही हिंदी सक्तीला विरोध केलाय। मात्र मराठींचे कैवारी असल्याची मूळ शिवसेना आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे सेनेला हिंदी सक्तीची तळी उचलावी लागते। आता सरकारनं हिंदी सक्तीच्या निर्णयावर माघार घेतली तर पूर्ण क्रेडिट ठाकरे बंधूंना जाणार आणि माघार न घेतल्यास मुद्दा चिघळला तर शिंदे सेनेला मराठी माणसाच्या रोषाला सामोरं जावं लागणार। त्यामुळेच मराठी हिंदी वादाच्या चक्रव्यूहातच शिंदे सेना अडकल्याची दिसते। विनोद पाटील, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।